ताज्या कोथिंबीर पासून मस्त हिरव्या मिरचीतली अशी कोथिंबीर वडी वाफवून तयार झालेली आहे आणि त्याचे तुकडे देखील एकसारखे चौकोनी आकाराचे तयार करून घेतलेले आहेत. बाहेरून मस्तपैकी कुरकुरीत आणि आतून मऊ अशी ही कोथिंबीर वडी बनवून तयार झालेली आहे. विशिष्ट अशी फोडणी देऊन कुरकुरीत तयार करून घेतलेली आहे. एका वेगळ्या पद्धतीने ही कोथिंबीर वडी आपण आज बनवून घेणार आहोत. तर चला जराही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मस्त ताजी अशी कोथिंबीर बाजारात आली होती आणि तिला रात्रीच मी निवडून घेतलेलं आहे आणि सकाळी तिला असं काढून घेतलेलं आहे. एक जुडी कोथिंबीर मधली काही कोथिंबीर मी निवडून घेतलेली आहे आणि काही कोथिंबीर रोजच्या वापरासाठी ठेवलेली आहे. ही कोथिंबीर आपल्याला पाण्यामध्ये 5 मिनिटासाठी भिजत ठेवायची आहे. 5 मिनिटांसाठी पाण्यात ठेवल्यामुळे कोथिंबीरला असलेली माती सर्व पाण्याच्या तळाशी जाऊन बसते आणि पुन्हा कोथिंबीर छान टवटवीत अशी तयार होते. तर 5 मिनिटांसाठी हिला आपण असंच ठेवून देणार आहोत आणि पुन्हा आपल्याला या कोथिंबीरला 2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि छान असं चाळणीमध्ये निथळत ठेवून पुन्हा याला बारीक चिरून घ्यायचं आहे. तर याला 5 मिनिटांसाठी असंच ठेवून देणार आहोत. तर आता मसाला तयार करून घेणार आहोत वडीसाठी. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यासोबतच आपल्याला यामध्ये आलं घालून घ्यायचं आहे. चमचाभर जिरं घालून याची छान अशी भरड करून घ्यायची आहे. एका स्टीलच्या ताटाला मी थोडंसं तेल लावून घेत आहे, म्हणजे कोथिंबीर वडी आपण यामध्ये ज्यावेळेस थापणार आहोत तर ज्यावेळेस ती वाफवून तयार होईल तर सहजपणे ती निघायला हवी. त्यामुळे या ताटाला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. या बाउलमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे. सोबतच आपण हिरव्या मिरचीचं जे वाटण केलं होतं ते आपण सगळं यामध्ये घालून घेणार आहोत. जास्त तिखट होणार नाही, पण हवं असलेलं आवडीनुसार तिखट या प्रमाणामध्ये नक्कीच तयार होईल. जर तुम्ही हिरवी मिरची खात नसाल तर याऐवजी तुम्ही इथे लाल तिखटाचा वापर देखील करू शकता आणि यामध्ये मी जवळपास चमचाभर इतकं टोमॅटो सॉस घालून घेतलेलं आहे, कारण की खूप छान अशी चव येते. जास्त तिखट झालं तर हलकंसं बॅलन्स देखील होतं आणि खूप छान चटपटीत अशी चव आता तयार होणार आहे टोमॅटो सॉस घातल्यामुळे. चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आहोत आणि आता यामध्ये आपण बेसन पिठाचा वापर करणार आहोत. जर तुमच्याकडे भाजणीचं पीठ असेल किंवा थालीपीठाचं पीठ असेल तर हे तुम्ही नक्की वापरू शकता यामध्ये. पण आज आपण यामध्ये बेसन पिठाचा वापर करणार आहोत. तर या कोथिंबीरमध्ये जितकं मावेल तितकं बेसन पीठ घालायचं आहे. असा अंदाज वगैरे या बेसन पिठाचं काही आपण इथे घेणार नाही आहोत. तर जवळपास वाटीभर इतकं बेसन पीठ घालून घेतलेले आहे आणि जे मसाल्याचं पाणी होतं ते आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. शक्यतो हे जे बेसन पीठ आहे हे आपल्याला कोथिंबीरमध्येच मळून घ्यायचं आहे, पण मसाल्याचं थोडंसं पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि थोडासा अंदाज घेत आपल्याला यामध्ये पुन्हा थोडंसं बेसन पीठ जर लागलं तर ते देखील आपण यामध्ये घालणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. 1.5 ते 2 चमचे पुन्हा बेसन पीठ यामध्ये घालून घेतलेले आहे आणि व्यवस्थित याला पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. पीठ व्यवस्थित आपण एकजीव करून घेतलेले आहे आणि पिठाची कन्सिस्टन्सी बऱ्यापैकी आपल्याला मऊसर हवी आहे. ज्या प्रकारे आपण भाकरीचं पीठ थापतो तशा प्रकारे ही कन्सिस्टन्सी तयार करून घेतलेली आहे. आता हे पीठ आपण तेल लावलेल्या ताटामध्ये अशा प्रकारे घालून घेणार आहोत आणि हाताला थोडंसं तेल लावून हिला आपण थापून घेऊया. यावर आपण थोडेसे तीळ भुरभुरवून घेणार आहोत. बरेच जण तळलेली वडी खाण्यासाठी नकार देतात किंवा त्यांना डॉक्टरने मना केलेलं असतं. तर अशा वेळेस तुम्ही अशा प्रकारे कोथिंबीर वडी करून फक्त या ताटाला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे आणि तुकडे करून ही कोथिंबीर वडी खाण्यासाठी तयार होते. तर जे फ्राय करून खात नाहीत त्यासाठी हा उपाय खूप छान आहे. तर आता हे ताट तयार झालेलं आहे. एका भांड्यामध्ये मी पाणी देखील ठेवलेलं आहे आणि यावर आता आपण हे ताट ठेवून देणार आहोत आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला मंद आचेवर 5 ते 7 मिनिटे वाफवून घ्यायचं आहे. लो टू मीडियम आचेवरती याला आपल्याला 5 ते 7 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचं होतं आणि 5 ते 7 मिनिटानंतर आता ताट आपण काढून घेऊया. तर हे जे पीठ आहे कोथिंबीर वडीचं बऱ्यापैकी आता शिजलेलं दिसत आहे. तर सुरीने आपण चेक करून घेणार आहोत. तर छान असं पीठ आता हे शिजलेलं आहे. तर याला आपण थोडंसं थंड करून घेऊया. गार झाल्यानंतर सुरीने याची आपण किनार अशा प्रकारे सोडवून घेणार आहोत.
आणि आता याचे आपण चौकोनी आकाराचे तुकडे कट करून घेणार आहोत. तर गरम असताना आपल्याला ही वडी कट करायची नाही, नाहीतर या वडीचा आकार पूर्णपणे बदलतो. अक्षरशः या वडीचा भुगा होतो. तर अशा प्रकारे ताट आपल्याला थंड करून घ्यायचं आहे, गार करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे चौकोनी आकाराचे तुकडे आता मी कट करून घेत आहेत. मोठेही नाही आणि जास्त लहानही नाही, अशा प्रकारे एक समान आकाराचे तुकडे आपण तयार करून घेतले की ते दिसायला देखील खूप छान दिसतात. तर आता हे तुकडे करून तयार झालेले आहेत. याला देखील आता आपण सुटसुटीत करून घेणार आहोत. त्याआधी आपण एक पीस पाहून घेऊया. तर आता हा पीस बघा मस्त असा कट झालेला आहे. वड्या कट करून तयार झालेल्या आहेत. या वड्यांना आपण मोकळं सुटसुटीत करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे ज्यांना डीप फ्राय वडी खायची नसेल किंवा डाएटवर असतील, तर अशा प्रकारे वाफवलेल्या वड्या नक्कीच तुम्ही खाऊ शकता. मस्त चटपटीत टेस्टी अशी ही वाफवलेली वडी तयार आहे. पण आज आपण या वडीला फ्राय न करता शॅलो फ्राय करून घेणार आहोत. छान त्याच्यासाठी आपण फोडणी तयार करून घेणार आहोत. तर गॅसवर मी एक पॅन ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला जवळपास 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचंय. जवळपास मी यामध्ये 3 चमचे तेल घालून घेतलेले आहे. फोडणीसाठी इथे मी 1 चमचा जिरं, 1 लहान चमचा राई आणि सोबतच एक थोडा मोठा चमचा तीळ घेतलेले आहेत. तेल छान गरम झालं की आपण हे साहित्य सर्व यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान असे हे जिरं, मोहरी, तीळ तडतडू देणार आहोत. म्हणजे कुठेही दाताखाली ते येणार नाहीत आणि मस्त खमंग अशी ही फोडणी तयार होईल. तर आता ही फोडणी तयार झालेली आहे. यामध्ये तुम्हाला आवडत असेल तुम्ही कढीपत्त्याचा वापर, हिंगचा वापर देखील तुम्ही करू शकता. आणि लाल तिखट वगैरे आवडत असेल तर त्याला देखील तुम्ही यामध्ये घालू शकता. तर आता अशा प्रकारे ही फोडणी तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण जे कट करून ठेवलेली कोथिंबीर वडी होती ती आपण यामध्ये घालून घेऊया. गॅस स्लो करून घेतलेला आहे आणि यामध्ये आपण सगळ्या वड्या घालून घेणार आहोत आणि स्लो गॅसवरती आपल्याला या वड्या छान 3 ते 4 मिनिटांसाठी परतून घ्यायच्या आहेत. आपण जितक्या जास्त वेळ मंद आचेवरती या वड्या परतू, तितक्या जास्त बाहेरून ह्या कुरकुरीत होतात आणि आतून मस्तपैकी मऊ अशा या वड्या तयार होतात. तर आता या वड्यांना व्यवस्थित मी या फोडणीमध्ये पसरवून घेत आहे. प्रत्येक वेळी आपल्याला 2 ते 3 मिनिटांनी या वड्यांना परतून घ्यायचं आहे आणि चारही बाजूने या वड्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि छान अशा कुरकुरीत होईपर्यंत याला 5 ते 7 मिनिटे आपण अशाच प्रकारे परतून घेणार आहोत. तर मध्ये-मध्ये अशा प्रकारे या वड्यांना सतत खालीवर करून चारही बाजूने व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि मस्त बाहेरून कुरकुरीत आतून सॉफ्ट अशी ही कोथिंबीरची वडी हिरव्या मिरचीतली तयार झालेली आहे. तर खाण्यासाठी तयार आहे. छोट्या कार्यक्रमासाठी स्नॅक्स म्हणून हा प्रकार कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.